नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एक खूप रंजक अशी भौमितिक रचना शिकणार आहोत आणि ती म्हणजे त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढणे म्हणजे इन सर्कल. तर अंतर्वर्तुळ म्हणजे असं वर्तुळ जे त्रिकोणाच्या आत असतं आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या वर्तुळाच्या स्पर्शिका असतात म्हणजे टँजंट्स असतात. आणि हे वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्रिकोणाचा अंतर्मध्य म्हणजेच इन सेंटर शोधावा लागतो. तर हा अंतर्मध्य म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या कोनांच्या कोन दुभाजकांचा एक छेदनबिंदू. तर चला आपण एक प्रत्यक्ष कृती बघूया आणि मग आपल्याला ही रचना अगदी सोप्या रीतीने समजून येईल. तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजेच कोनांचे कोन दुभाजक काढणे. तर इथे आपण एक त्रिकोण घेतलेला आहे आणि आता आपण पहिली पायरी बघूया आणि ती म्हणजे कोनांचे दुभाजक काढणे. तर त्रिकोणाचे 3 कोन असतात आणि आपण त्यापैकी कोणत्याही 2 कोनांचे कोन दुभाजक काढणार आहोत. तर सगळ्यात पहिले एक कंपास घ्या आणि एका शिरोबिंदूवर ठेवून कोन दुभाजकाची रचना करा, जी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेली आहे. आणि कंपासच्या सहाय्याने दोन्ही बाजूंवर कंस काढा आणि त्याच्या छेदनबिंदूतून जाणारी एक रेषा काढा. आता याच्या पुढची दुसरी पायरी म्हणजे दुसऱ्या कोनातून कोन दुभाजक काढणे. तर अशाच प्रकारे आपण कोनाच्या दुसऱ्या कोनाचा सुद्धा कोन दुभाजक काढूया. आणि हे दोन्ही कोन दुभाजक त्रिकोणाच्या आत ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात त्याला आपण आय हे नाव देऊया. आणि हाच आहे आपला अंतर्मध्य म्हणजेच इन सेंटर. आता याच्या पुढचीच पायरी म्हणजेच अंतर्वर्तुळ काढणे. तर कंपासचे टोक हे बिंदू आय वर ठेवून आपल्या लंबाच्या लांबी इतकी त्रिज्या घ्या आणि त्रिकोणाच्या आत एक वर्तुळ काढा आणि झालं. हे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला अशा प्रकारे स्पर्श करेल. इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एकाच बिंदूमध्ये छेदतात आणि या छेदनबिंदूला अंतर्मध्य असं म्हणतात. आणि त्यापासून आपण त्रिकोणाच्या आतील अशा प्रकारे वर्तुळ काढू शकतो. छान, म्हणजे आपण इथे भूमितीमधली ही सुंदर रचना बघितलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा रचनांचा सराव करत राहा.